आता वसई विरारकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। चर्चगेट विरार मार्गावरील सर्व मुंबई उपनगरीय लोकल गाड्या नियमितपणे सुरू झाल्यात। पश्चिम रेल्वे पुन्हा सुरळीत झाली असली तरीही लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे। या पावसामुळे चर्चगेट ते वसई लोकल सेवा सुरू होती। आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, सध्या वसई विरार परिसरामध्ये कसा पाऊस पडतोय आणि लोकल सेवेवर आता त्याचा कसा परिणाम झालेला आहे? लोकल सेवा कुठून कुठपर्यंत सुरू झाली आहे? ज्या प्रकारे रेल्वे प्रशासनाने माहिती दिली आहे त्यामध्ये चर्चगेट ते विरार ही लोकल सेवा सुरू जरी असली तरी काही ठिकाणी अजूनही पाणी भरलेलं आहे। म्हणजे नालासोपारा, वसई फाटा आणि विरार या परिसरामध्ये अजूनही पाणी भरलेलं आहे। पावसाचा जोर कमी झाला असला तरी अजूनही पाण्याचा निचरा झालेला नाहीये। सध्या ट्रॅकवर जरी पाणी नसलं तरी स्टेशन परिसरात पाणी आहे आणि त्यामुळेच ज्या लोकल विरारहून चर्चगेटच्या दिशेने येत आहेत किंवा मग बोरिवलीहून विरारच्या दिशेने जात आहेत त्या साधारणपणे 15 ते 20 मिनिटं उशिराने आहेत। म्हणजे काल जी स्थिती आपल्याला सकाळच्या वेळेला पाहायला मिळाली होती, पीक आवरला पाहायला मिळाली होती, ती स्थिती आजही आपल्याला पाहायला मिळू शकते। अजूनही जनजीवन नालासोपारा असेल, वसई विरार असेल ते अजूनही विस्कळीत आहे आणि त्यामुळे काही वेळ लागू शकतो या पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि पुन्हा एकदा लोकल सेवा पूर्ववत होण्यासाठी। वेदांत, या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।